अच्छा, थायरॉइड होत किती होत अगोदर? अगोदर म्हणजे सुरुवातच झाली होती. हा हा गोळी 25च होती, पण मग आता आता चेक केलं ना, हा. त्याच्यामध्ये काहीच नाही आलं आता. नाही, झिरो झालं ते. बाकी काय त्रास होता अजून? बीपी वगैरे? अजून आहे ना, थकवा जाईना माझं. हा हा, थकवा बी आणि जायला. थकवा जाईना आणि कंबर तर लय, कमरेचं लय प्रचंड त्रास आहे. हा का? हम्म. मागच्या वेळेस ज्या डब्या दिल्या होत्या ना, त्याचा फोटो टाका, मी तुम्हाला बदलून देतो एक डबे. बर. आणि तुझ्या भाऊजाईला आहे ना बीपीचा त्रास आहे. तेला दिलं तर बीपीची गोळी बंद होऊन जाईल 1 महिन्यात. बीपी काय आजार नाही. हा, मग तेच ती म्हणत होती. हा. माझा रिपोर्ट जेव्हा नेल पाहिला ना, तेव्हा ती म्हणायला लागली, म्हणे मी घेतलं चालेल का? म्हणलं मग तुला इथून मागच मी म्हणत होतो ना, मग असं इतके दिवसात क्लिअर होऊन गेला असं म्हटलं. नाही, होतं हळूहळू. ते बॉडीला रिकवर करत जातं हळूहळू. एक एक गोष्ट नील होते. हा हा हा. असं होईल ते. त्यांना काही नाही, नुसतं स्पिरुलिना जरी दिलं ना, किंवा नाही सिबक्तॉन आणि एक स्पिरुलिना, तरी ती बीपीची गोळी बंद होऊन जाईल 1 महिन्यामध्ये. बरं, मी तुला फोटो टाकतो. ते 3 डबे मला दिलेले. हा, चल, मला फोटो टाक, मी बदलली ती 1 डबे बदलून देतो. हा चल, संध्याकाळी येतो घेऊन. हा. कमी होतं आणि एक गुडघे कंबर दुखत. हा का? किती फरक आला? फरक आहे 50% जवळ. 50%. तर मग चालू ठेवा ना. आता शुगर आहे तुम्हाला, चालू ठेवावं लागेल ना काही ना काही. गोळ्या किती कमी केल्या? गोळ्या शुगरच्या काय 2 कमी केल्या का? हा. अच्छा, मग हे चालू ठेवा ना, काही ना काही चालू ठेवायला लागतं. शुगरचं डायरेक्ट जात नाही ना. मग आता ब्लड कमी व्हायसाठी होतं माझं, बरं का? ब्लड कमी व्हायला होतं ब्लड कमी होतं माझं. हा, नाही, मग चालू ठेवावं लागेल तुम्हाला. आता वाढला असेल. कोणती चालू ठेवलं? सिबक्तॉन स्पिरुलिना 1 डोस कंप्लीट करा. त्याला जोडी तुम्हाला तुळशी ड्रॉप देतो. तुमच्या शरीरात जो काही प्रॉब्लेम आहे, जे रक्त कमी होतं ना, हा. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. नंतर स्टेबल राहील. मग स्पिरुलिना, सिबक्तॉन थोडं सपोर्टिव्ह चालू ठेवायचं. कारण बाकी जे प्रॉब्लेम होणार आहे ना, ते कव्हर होऊन आता जातील. याच्यातली कोणती बाटली येईल मला परत समजा? नाही, आता 3 आणि 1 बाटली वाढून द्यावं लागेल तुम्हाला. आपलं औषध चालू केल्यापासून जे जमीन आसमानचा फरक पडला. नाहीतर ही दाता सुद्धा ट्रीटमेंट घेता आलं नसतं रे मला. अच्छा, भरपूर आयुष्य वाढलं. होय होय होय. श्वास घ्यायला बी त्रास झाला असता रे भरपूर. आणि साधं पाणी मी मला वाटतं एक अर्धा लिटर दिवसाला कवा पित नव्हतो इथं मागच्या 4-5 महिन्याच्या पाठीमागे. आता 5 लिटर जरी पाणी प्यायलं तर सर्दी वगैरे काय येत नाही. सगळ्या अलर्जी निकाली पुरा 100%. त्यामुळे काय अडचण नाही सर. ठीक आहे. बाकी तब्येत मग बाकी सगळं अगदी अगदी ओके सर आहे. अगदी आता जवळजवळ 200 तास ज्यादा काम झालं असेल दुटीवर. हा का? 200